हॅलो, नमस्कार. मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज थोडंसं म्हणजे जे काय आपण चर्चा करणार आहोत, आता चर्चा म्हणूया आपण ह्या गोष्टीला. ह्याला आपण अनुभवाचे बोल पण म्हणू शकतो. कारण आमची जी पिढी आहे, जी 60-65 होऊन गेलेली आहे, अशा सगळ्या लोकांकडे अनुभव खूप आहेत. आणि ह्याचा जर आपण एक उपयोग म्हणजे पुढच्या पिढीला झाला तर छानच आहे. म्हणजे असं नाही आहे की आमचंच सगळं बरोबर असतं आणि आत्ताची जी तरुण पिढी आहे त्यांना काही समजत नाही, असं काहीच नाही आहे. आजकालची जी पिढी आहे ना, फार 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 हुशार आहेत ही मुलं. ह्यांना एकतर डिजिटल म्हणजे सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहेच. गुगलवर कुठचीही गोष्ट म्हणजे आत्ता आपण असं म्हटलं की काही गोष्टी आपण म्हटल्या की असं कुठे मिळणार, काय मिळणार, कुठे जायचं, काय जायचं, सगळं फटाफटा फटाफटा ते मोबाईलवर गुगलवर जातात आणि सगळं करून ते आपल्याला इन्फॉर्मेशन पूर्ण माहिती सगळी देतात. तर आजकालची पिढी पण खूपच हुशार आहे. त्यांना ना कामाचं टेन्शन खूप आहे. पूर्वीच्या काळी एवढं टेन्शन नसायचं. पूर्वीच्या काळी म्हणजे माझ्या म्हणजे एक 60-65 70ची जी लोकं आहेत, त्यांना ज्या बायका आहेत किंवा पुरुष आहेत त्यांना आठवत असेल की पूर्वीच्या काळी कसं होतं की ठराविक वेळेला जॉब करायचा, घरी यायचं, घरी आल्यावर मस्त गरम गरम चहा घ्यायचा, गप्पा मारायच्या, हे असं जीवन होतं. आता तसं राहिलं नाही. मुलांना कामाचे अजिबातच म्हणजे वेळ ही राहिलीच नाही आहे. म्हणजे काय काय वेळेला तर अगदी 12-12, 18-18 तास त्यांना काम करावं लागतं. अर्थात त्यांना पण ह्या सगळ्याचा कामाचा कंटाळा आल्यावर त्यांना असं वाटत असेल सारखं काम असतं, त्यामुळे थोडेसे ते असे थकलेले असतात. पण जर हे बघा आता असं आहे की जर तुम्ही थांबला, संपलं. तुम्हाला जर पुढे जायचं आहे किंवा तुम्हाला काही अचीव करायचं आहे, मिळवायचं आहे, तुम्हाला थांबून चालतच नाही. आपण म्हणतो की आय टीमधली मुलं काम करतात, शनिवार रविवार सुट्ट्या असतात, पण बरेच वेळानं शनिवारीसुद्धा काम करावं लागतं. काही प्रॉब्लेम आला तर रविवारी संडेलासुद्धा काम करावं लागतं. आणि ठीक आहे, पैसा मिळतो, पण त्यांना खूपच म्हणजे ताण असतो. तर आमच्या पिढीकडनं म्हणजे हे कराल तर काय सांगायचं, वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे काय की तुम्हाला पहिली गोष्ट, सगळ्यात पहिली गोष्ट, सकाळी लवकर उठायला पाहिजे. हां, अर्थात त्यांना झोपायलाच रात्री 12-12, 1-1 वाजला तर ते सकाळी कसे उठतील हा पण म्हणजे हे आहेच. पण शक्यतो ना सकाळी लवकर उठावं. जर सकाळी लवकर उठलं म्हणजे विचार करा तुम्ही, तर एक मुलगा 5ला उठतो आहे, 5-5:30पर्यंत उठतो आहे आणि दुसरा मुलगा 8:30-9ला उठतो आहे. तर त्यांच्या दोघांच्या ह्याच्यात 3-3.5 तासाचा जो वेळ असतो तो त्याला मिळतो. दुसरं म्हणजे त्या वेळेचा सदुपयोग करू शकता. म्हणजे कसं, तुम्ही एक्सरसाइज करा, तुम्ही योगा करा, तुम्ही मेडिटेशन करा. हे सगळं सगळं केल्यानं की त्याचा म्हणजे परिणाम असं नाही म्हणत मी की त्याचा जो तुम्हाला बेनिफिट म्हणजे जे फायदा मिळणार असतो तो तुमच्या कामाकडे तुम्हाला जाणवतो. म्हणजे एवढं कामाला तुम्ही उत्साही राहता, आनंदी राहता, किंवा तुम्हाला कंटाळा येत नाही किंवा तुम्ही आजारी पडत नाही. हे सगळं ना तुम्ही जे सकाळी लवकर उठून जे करता ना, त्यांनी त्याचा तुम्हाला खूप फायदा होतो. बरं, आजकालची पिढी अशी आहे की जो तो आपल्यामध्ये बिझी असतो. म्हणजे त्यांना एकतर कामाचं टेन्शन खूप असतं आणि त्याच्यानंतर मोबाईल. हा, मोबाईलचं म्हणजे विचारूच नका. अगदी लहान मुलापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळ्यांना मोबाईल पाहिजे. घरात जरा कुठे मोबाईल इकडे तिकडे मिळाला नाही तर अस्वस्थ व्हायला लागतात. माझा मोबाईल कुठे गेला, माझा मोबाईल कुठे गेला. तर हे सगळं आहे. पण टाईम मॅनेजमेंट म्हणजे लवकर उठणं, योग्य आहार. आता काय होतं, ही मुलं कमवतात भरपूर, त्यामुळे कंटाळा आला, मुलीसुद्धा आजकाल जॉब करतात ना, कंटाळा आला की बाहेर जायचं, बाहेरचं खायचं, हॉटेलिंग करायचं, किंवा ऑर्डर करायची. आजकाल ब्लिंकिट वगैरे असल्या हे तर आहेतच, त्यामुळे फटाफट ऑर्डर केली की 10 मिनटात तुम्हाला मिळतं. तर हे सगळं करताना ठीक आहे, म्हणजे असं कधीतरी करायला पाहिजे, त्यांनी एन्जॉय पण करायला पाहिजे. पण हे सगळं करताना ना एक लक्षात घ्या,
बाहेर जे बनवलेलं अन्न असतं, कुठच्याही कितीही चांगल्या हॉटेलमधनं किंवा चांगल्या ठिकाणून तुम्ही मागवलं ना, तरी त्याच्यामध्ये असे सगळे म्हणजे जे काही आपण काळजी घेऊन, घरातले काळजी घेऊन जे काही आपण स्वयंपाक करतो ते नसतं. त्याच्यामध्ये बटर किंवा ॲनिमल फॅट्स म्हणजे तूप वगैरे हे भरपूर वापरलेलं असतं आणि त्यामुळे तो पदार्थ तुम्हाला टेस्टी लागतो. तुम्ही बाहेरची भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही जर एक पांढऱ्या रंगाची, म्हणजे एकदा असंच झालं की आम्ही आणली होती भाजी आणि आमची जी डिश होती काचेची ती एकदम पांढऱ्या रंगाची होती आणि त्याच्यातलं नंतर जेवण संपल्यावर असंच गप्पा मारत बसलो आणि डिश उचलायचं राहून गेलं की तर त्याची जी भाजीचा जो भाग होता जिथे ठेवली होती ना, तिथे असं तेलकट तुपकट असं म्हणजे घट्ट होऊन त्याला डिशला चिकटलं होतं आणि त्याचा रंग इतका लाल 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 दिसत होता ना, म्हणजे हे खायचे रंग घातला आहे हे समजत होतं. नंतर काहीतरी असं फॅट्स घातलेले आहेत, बटर बिटर हे समजत होतं. बरं, हे बटर बिटर हे चांगल्या प्रकारे वापरत नाहीत, त्यामुळे ते टेस्टी लागतं पण आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं. त्यामुळे आजकालच्या पिढीने हे लक्षात घ्यायचं. म्हणजे तेवढी त्यांना बुद्धी आहे, पण कधी कधी त्यांनाही कंटाळा येत असेल चांगलं खायचं. आणि एकदा तुम्हाला बाहेरच्या खायची सवय झाली ना की तुम्हाला असं वाटतं जाऊ दे ना, ऑर्डर केलं की पटकन येतं, छान गरम गरम करून मिळतं किंवा मायक्रोवेवमध्ये ओव्हनमध्ये गरम केलं की आपण खाऊ शकतो. हां, कधीतरी ठीक आहे, पण हे एक लक्षात गेलं म्हणजे एक्सरसाइज केलं पाहिजे. बाहेरचं अन्न शक्यतो टाळलं पाहिजे. कधीतरी ठीक आहे, बाहेर गेलात तुम्ही खाल्लं इतपत ठीक आहे, पण शक्यतो हॉटेलिंगचं म्हणजे हॉटेलमध्ये जाणं आणि खाणं हे टाळलं पाहिजे. आता ज्यांना पर्याय नाही त्यांना काहीच हे नाही, मग त्याच्यापेक्षा मला असं वाटतं की घरामध्ये स्वयंपाकाला बाई लावलेली बेटर आहे त्याच्यापेक्षा. ती स्वयंपाकाली बाई पण आत्ता म्हणजे आता अध्यात्माच्या दृष्टीने तुम्ही बघाल तर असं असतं की अन्न शिजवताना जर तुम्हाला स्वतःला नामस्मरण तुम्ही करू शकत असाल तर करायचं. नामस्मरण करणं शक्य नसेल, जर कोणी करत नसेल तर निदान एक हे तरी लावून ठेवायचं की देवाचं नाव, जे छोटे हे मिळतात की त्याच्यात जे काय ॲप तुम्हाला कुठच्या तुमचे गुरु असतील, देव असेल त्याचं नाव सतत त्याच्यामध्ये असतं किंवा श्लोक असतात जे काही, किंवा तुमच्या मोबाईलवर पण तुम्ही लावू शकता. तर असं काहीतरी चांगलं हे देवाचं लावून ठेवायचं आणि मग स्वयंपाक करायचा, तर ते अन्न आपल्या सगळ्यांसाठी चांगलं असतं. असं अध्यात्माच्या ह्यानी आहे. आता हे कोणाला पटेल नाही पटणार, पण करून बघा ना, करून बघायला काय हरकत आहे. म्हणजे माझं असं मत असतं नेहमी की जर चांगल्या गोष्टी असतील तर करून बघायला पाहिजे. दुसरी हीच गोष्ट असते की आजकालच्या पिढीला ना, मुलांना कुठचीही गोष्ट आपण सांगितली ना की त्यांना पटत नाही. ते म्हटलं असं का, हे का करायचं, ह्यानी काय फरक पडतो, असं होतं. तर काही गोष्टींवर अंधश्रद्धा ठेवणं हे चांगलं असतं, कारण ज्यांनी आपल्याला काही तोटा होत नाही किंवा जे करण्यामुळे आपल्याला काही त्रास होत नाही, तोटा होत नाही, त्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही असं माझं मत आहे. आता तुम्हाला पटेल नाही पटेल ती गोष्ट वेगळी आहे, तर हे करावं. नंतर दुसऱ्यांचं म्हणजे आजकाल त्यांना मुलांना वेळ पण नसतो, पण शक्यतो दुसऱ्यांच्या ह्याच्यात भानगडीत पडायचं नाही. आणि कसं असतं म्हणजे ते एक म्हण आहे ना, त्याप्रमाणे स्वतःचं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून. आजकालची मुलं हे करतच नाही, कारण त्यांना तेवढा वेळच नसतो, कारण एक तर कामं असतात, त्याच्यानंतर मोबाईल असतो, त्याच्यामुळे हे वेळच नसतो. पण शक्यतो दुसऱ्यांच्या म्हणजे दुसऱ्यांचं बघायचं नाही. जे काय, कारण आपण कसं होतं की ऑफिसमध्ये सुद्धा असं होऊ शकतं, हां तिने असं केलं, किंवा ती मुली असतील तर, किंवा मुलगा असेल तर त्याचं असं झालं तसं झालं. पण मग कसं होतं की ह्या सगळ्यामुळे ना ही जेलसी होते की अरे त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, आणि मग ते काय होतं, त्या जलसीमुळे ना स्वतःकडे दुर्लक्ष होतं, स्वतःच्या कामाकडे दुर्लक्ष होतं, आपलं माइंड सगळं तिकडेच जातं आणि आपण आपल्या कामामध्ये 100% देऊ शकत नाही. त्यामुळे दुसऱ्यांचं म्हणजे अशा बऱ्याच आता मुलांना सवय असेल की ते दुसऱ्यांचं बघत नाही किंवा दुसऱ्यांच्या विषयी काही असं हे करत नाही, जे स्वतःचं काम आहे ते करतात. असे जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा तेव्हा 100% तुमची ग्रोथ होते, तुम्ही पुढे जाता. आणि हे अगदी आहे असं की तुम्ही तुमच्या कामाकडे 100% लक्ष द्या किंवा पूर्ण लक्ष द्या, तुम्हाला यश हे मिळणारच असतं. तसंच
थोडंसं, अगदी थोडंसं, म्हणजे असं मी म्हणत नाही की त्यांना मुलांना जर चांगलं म्हणजे जे करत असतील ते चांगलंच आहे, पण जर करत नसतील तर अगदी थोडंसं तरी का होईना पण देवाला स्मरा, देवाची आठवण ठेवा. अगदी तुम्हाला खूप नामस्मरण करणं शक्य नसेल किंवा काही मुलांना आवडत नाही किंवा आजकालच्या मुलांना ती गाणी बिणी ऐकायची सवय असते, कानामध्ये घालून ते गाणी ऐकतात. ठीक आहे, त्यांना त्याच्यामध्ये फ्रेश वाटत असेल तर ते करतील. पण आंघोळ केल्यावर साधा एक तुम्ही नमस्कार करू शकता देवाला. तेवढं जरी केलं ना तरी तुम्हाला आयुष्य म्हणजे समद दिवसासाठी तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळतो. आणि आजकाल प्रत्येक जणांनी घराच्या बाहेर पडताना देवाचा आशीर्वाद घेणं फार महत्त्वाचं आहे. धकाधकीचं जीवन आहे, कलियुग आहे, कधी कधी कुठे काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे आशीर्वाद असेल तुमच्या पाठीशी तर तुमचं रक्षण नक्कीच होतं. त्यामुळे ही एक गोष्ट तरुण पिढीने म्हणजे आजकालच्या मुलांनी थोडी का होईना पण म्हणजे आता 24 तासातलं 2 मिनटं तुम्ही करू शकता ना हे. तर हे आतून करायचं, म्हणजे मनापासून करायचं. असं नाही आहे की बाबा कोणीतरी सांगितलं म्हणून केलं. हे तुम्ही करायला पाहिजे. आणि बाकी मग सगळं खाण्यापिण्याचं, योगा किंवा मेडिटेशन किंवा जिमला जाणं हे सगळं तुम्ही केलं तर तुमची शरीरयष्टी म्हणजे शरीरातली आतील यंत्रणा चांगली राहील, तुम्हाला आजार कमी होतील आणि तुम्हाला तुमच्या कामामध्ये खूप यश मिळेल. खूप यश मिळेल म्हणजे काय की तुम्ही जे काम कराल ते मनापासून कराल, आनंदाने कराल, नेहमी तुम्ही आनंदी राहाल, आनंदाने कराल. बघा तुम्ही करून मेडिटेशनचा खूप फायदा होतो. सकाळी उठून तुम्ही लवकर उठून जर शांतपणे डोळे बंद करून, आता हे बघा, आता मी जेव्हा योगाचा क्लास केला ना तेव्हा आमच्या सरांनी आम्हाला सांगितलं होतं की आणि अध्यात्मात पण सांगितलेलं आहे की आपलं आधीचं म्हणजे जे आपलं आहे आयुष्य ते आपले इतके आपल्या डोक्यावर मनावर सगळे ते बिंबलेलं असतं ना की जेव्हा आपण डोळे बंद करून बसतो ना ते सगळे आपल्या चित्रपटावर कसे येतं एक 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 तसे आपल्याला दिसायला लागतं. म्हणजे आपलं मन वाऱ्यासारखं कुठे मैलोन मैले जाऊन येतं. म्हणजे आता जर तुम्ही इथे बसलायत मेडिटेशन करायला तर तुम्ही अमेरिकेत जाऊन फिरून याल किंवा अमेरिकेत तुमची कोण मुलं असतील तर त्यांच्या ह्याच्यात जाल की म्हणजे इतकं आपण म्हणजे कुठून कुठे पोचू शकतो. पण करा करा, म्हणजे केल्याने काय होतं, हळूहळू हळूहळू हळू तुमची एकाग्रता वाढत जाते. एकाग्रता तुमची वाढली ना की तुम्हाला तुमच्या कामामध्ये त्याचा फायदा होतो. होतो की नाही, करून बघा. आणि हे असं एका दिवसात होणारं नाही, महिनोन्महिने करावं लागतं. आमचे सर आम्हाला नेहमी सांगायचे, वाईट विचार येत आहेत येऊन द्या, चांगले विचार वाईट विचार जे काही येत आहे येऊन द्या, त्याला तुम्ही अडवू नका किंवा मुद्दामून तुम्ही दुसरीकडे लक्ष हे करू नका. एक काहीतरी डोळ्यासमोर चांगली वस्तू म्हणजे डोळे बंद करून डोळ्यासमोर एखादी चांगली वस्तू किंवा चांगलं काही हे आपण आणायचं आणि त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्यायचा प्रयत्न करायचा. पण जर आपल्याला हे वाईट विचार येत असतील, आपलं मन भरकटत असेल तर सुरुवातीला हे होणारच असतं आणि हे भरकटून द्या. हळूहळू हळू तुमचं मन एकाग्र व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत तुम्हाला पोचायला म्हणजे पोचता तुम्ही. तर असं हे सगळं केल्याने ना खूप फायदा होतो. आता अजून कितीतरी अशा गोष्टी आहेत की एक तर खाण्यापिण्याचं आहे, एक्सरसाइज हे ते सांगितलंच आहे. आणि हे मेडिटेशन, नामस्मरण, आता नामस्मरणावर मी तर खूप व्हिडिओ आधी बनवलेले आहेत. आता प्रत्येकाला शक्य आहे, आवडते, करायचं आहे, करा. माझं म्हणजे सांगायचं होतं, मी सांगितलं, कारण हे केल्याने खूप फरक पडतो. त्यामुळे हे केलंच पाहिजे. तसंच ओंकारचं हे करा तुम्ही, म्हणजे सकाळी उठल्यावर तुम्ही डोळे बंद करून असं करून बघा. तुम्ही तुमचा मेंदू इतका म्हणजे रिलॅक्स होईल ना की खूप छान वाटेल तुम्हाला. आणि ना बघा, आता मेंदूचे व्यायाम हे करायलाच पाहिजे, कारण मेंदूचे व्यायाम मी एक व्हिडिओ बनवले त्याच्यात मी दाखवलं आहे मी जे काही म्हणजे एक्सरसाइज करते ते. तर हे मेंदूचे व्यायाम केल्याने तुम्हाला फायदा होणारच आहे. कारण आजकाल विसरण्याचं खूप आपलं हे असतं की त्यांच्या मुलांच्या डोक्यांना टेन्शनच एवढं असतं ना की एका वेळेला किती विचार करणार.
त्यांचे जे प्रोजेक्ट हे ते नसतं, त्यांच्या ऑफिसमधल्या गोष्टी असतात, घरातल्या गोष्टी असतात, त्यांना जर मुलं असतील तर मुलांचं सगळं बघायचं असतं आणि ह्या सगळ्यामध्ये म्हणजे मुलंच असं नाही, मुलींना पण आहेच टेन्शन असतं. तर हे सगळं करण्यामध्ये ना मग थोडंसं मन एकाग्र करण्यासाठी मेडिटेशन आणि हे करणं खूप आवश्यक आहे. योगा सगळ्यात बेस्ट आहे. योगा तुम्ही करा. चांगलं जर तुम्हाला येत नसेल तर चांगल्या ठिकाणी तुम्ही योगा क्लास लावून तुम्ही शिकून घ्या आणि करा. योगासारखं तुम्हाला, मी गेले 25 वर्ष योगा करत आहे, पण मला एवढा त्याचा फायदा होतो, एवढा फायदा होतो ना, की कधी तुम्हाला असं कुठच्या गोष्टीतनं भीती वाटत नाही, काही करायला तुम्हाला असं वाटत नाही की आता मी काय करू, कसं करू. तुम्हाला म्हणजे सक्सेस मिळणं न मिळणं हे सगळं तुमच्या बाकीच्या नशिबावर आहे, तुमची काम करता त्याच्यावर आहे. पण तुम्हाला तसं म्हणजे सुचत जातं, माणसं भेटत जातात, तुम्हाला एक एक मार्ग मिळत जातात हे सगळं केल्यामुळे. आणि खरंच ह्याचा फायदा आहे. करून बघा. जर करून बघितलं तुम्हाला, मग इतकी त्याची गोडी लागेल ना तुम्हाला, की तुम्हाला मेडिटेशन केल्याशिवाय तुमचा एक दिवस जाणार नाही. म्हणजे तुम्हाला जर कुठे जायचं असेल ना, तुम्ही लवकर उठून बसा आणि करा. खरंच खूप पॉवरफुल आहे, पॉवर आहे त्याच्यामध्ये. करून बघा. तुमचं आयुष्य खरंच सुखकर होईल. आणि तुम्हाला जर हा विषय आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. सबस्क्राईब केल्यामुळे मला फायदा होतो म्हणून मी सांगते, पण तुमचं तर काही जात नाही सबस्क्राईब केल्यामुळे आणि व्हिडिओ लाईक केल्यामुळे. एक लाईक, तुमची एक लाईक आहे ना, मला पुढे जाण्यासाठी, मला पण म्हणजे असं वाटतं ना कोणीतरी मला साथ द्यावी, तर मला पुढे जाण्यासाठी ते उपयोगी पडतं. त्यामुळे करा. धन्यवाद, मनापासून धन्यवाद. तुमची एक तुम्ही केलेलं एक लाईक किंवा सबस्क्राईब आणि तुम्ही जे कमेंट टाकता ह्याच्यामुळे मला प्रेरणा मिळते, मला पुढे जाण्यासाठी किंवा मला व्हिडिओ बनवण्यासाठी मला प्रेरणा मिळते. आणि त्यासाठी मी तुम्हाला विनंती करते, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.